लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे। ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना दिले होते। त्याचबरोबर काल पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी 2 महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी तुमच्या लाडक्या भावाने आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुमच्या आधार कार्डवरती तुम्हाला 10,000 रुपयाची रक्कम ही सरकार मार्फत दिली जाणार आहे। होय लाडक्या बहिणींनो, तुम्ही खरं तेच ऐकलंय, तुमचं आधार कार्ड आता तुम्हाला 10,000 रुपये मिळवून देणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असलेला आधार कार्ड आता उपमुख्यमंत्री साहेबांनी काढलेल्या योजनेसाठी फायद्याचं ठरणार। थेट 10,000 रुपयाची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे आधार कार्ड आहे तर तुम्ही पहिली पायरी तर पूर्ण केली, पण तुमच्याकडे जर 10,000 रुपये तुम्हाला मिळवायचे असतील तर सरकारने सांगितलेलं अजून एक काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे। तेव्हाच तुम्हाला 10,000 रुपयाचा लाभ हा मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजना तर सुरू केली, परंतु आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी महिलांसाठी नवीन योजना काढण्यासाठी राज्य सरकारला 600 कोटीचा निधी दिला। आता हा निधी आपल्या राज्य सरकारपर्यंत पोहोचला तर आहे। या निधीचा उपयोग आता लाडक्या बहिणींना आधार कार्डच्या माध्यमातून होणार आहे। म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आधार कार्डवरती आता ही योजना काढली। निधी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळाला आणि राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी योजनांचं आयोजन केलं असून आता 2 योजनांमार्फत लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आधार कार्ड ज्याच्यावरती तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। पण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणतं काम करायचं आहे अजून ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आणखीन एक नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे। ती म्हणजे लाडक्या बहिणींनो, सरकारकडून 5 बँकांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत। जर लाडक्या बहिणींचं खातं त्या 5 बँकेपैकी एका बँकेमध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यामध्ये आणखीन एक हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारमार्फत हा मोठा महिलांसाठी घेण्यात आलेला निर्णय आहे। केंद्र सरकारने या निर्णयासाठी निधी दिलाय, त्याचमुळे आपल्या राज्य सरकारकडून या नवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे, कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्याआधी आपला जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता तो लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आणखी एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आली आहे। जवळजवळ 70% महिलांना आजपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला हप्ता मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला सरकारकडून या योजनांचा लाभ देखील मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, आपले जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवारांनी स्वतः GR काढलेला आहे। GR मध्ये कोणत्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे ते देखील सांगितले। महिलांनो, जो 600 कोटीचा निधी आपल्या राज्य सरकारला मिळालेला आहे तो निधी आता जिल्ह्यानुसार वितरित करण्यात येणार आहे। थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम सरकारमार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे। तर महिलांची जी रक्कम आहे ती काही खाजगी बँकांमध्ये सोडण्यात येणार आहे तर काही सरकारी बँकांमध्ये सोडण्यात येईल। सरकारने बँकांची नावं सांगितली आहेत, त्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना 1,500 रुपयाचा लाभ देखील मिळणार आहे। त्यामुळे महिलांनो, लक्षपूर्वक ऐका की कोणत्या बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्या महिलांना कोणतं आणखीन एक काम करायचं आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, आपल्या सरकारकडून जे आधार कार्डवरती योजना काढण्यात आलेली आहे या योजनेमध्ये काही ग्रामीण भागातील महिलांना पात्र ठरवण्यात येणार आहे तर काही शहरी भागातील महिलांना पात्र ठरवण्यात येणार आहे। यामध्ये कोणत्याही महिला असू शकतात। शहरातील महिलांना देखील याचा लाभ मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिला शहरात राहत असतील आणि त्यांच्याकडे आधार कार्ड असेल तर सरकारने सांगितलेल्या अटींमध्ये बसल्या तर त्या महिलांना देखील आता 10,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबरी आलेली आहे।
लाडक्या भावांनी तुम्हाला सांगितलेलं काम तुम्हाला पूर्ण करायचं आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारने कोणत्या अटी सांगितलेल्या आहेत, कोणतं काम तुम्हाला करायचं आहे। कारण थेट 10,000 रुपयाची रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 10,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नेमकं काय म्हणाले आहेत। लाडक्या बहिणींनो, कालच एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे। 2 नवीन योजनांची माहिती सांगितली, त्यामध्ये 5 बँकांची नावं देखील जाहीर करण्यात आली। 5 बँकांमध्ये सर्वात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। या योजनेसाठी स्टेट बँक पात्र ठरली आहे। त्यानंतरची दुसरी बँक आहे जी खाजगी आहे ती ICICI बँक। ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांसाठी सरकारने काढलेल्या या नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला देखील 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। जर तुमचं खातं युनियन बँकेमध्ये असेल तर युनियन बँकेमधील महिलांच्या खात्यामध्ये सरकारमार्फत 1500 रुपये सोडण्यात येणार। त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक। ही सर्वात मोठी खाजगी बँक आहे आणि या बँकेचा समावेश सरकारने 5 बँकांची नावे जाहीर केली त्यामध्ये आहे। त्यामुळे आता या बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना सरकारने सांगितलेल्या नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे। आणि सर्वात शेवटची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। लाडक्या बहिणींनो, पोस्ट ऑफिस मध्ये सर्व योजनांचे पैसे हे वेळेवरती जमा होतात। आजपर्यंत सर्वात महत्त्वाची बँक ठरलेली बँक आहे ही। याच बँकेचा समावेश देखील आता 5 बँकांच्या यादीमध्ये देखील करण्यात आला। ज्या महिलांचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सर्वात आधी मिळत होता, परंतु आता नवीन योजनांचा लाभ देखील पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना मिळणार। डायरेक्ट बँक खात्यामध्ये 1,500 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर केली जाणार। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं या 5 बँकांपैकी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला या नवीन योजनांचा लाभ नक्कीच मिळणार आहे। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पुढील योजना सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमच्या आधार कार्ड वरती असणारी योजना। तुमचं आधार कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला मोबाईल वरती एक काम करावं लागणार, 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला मोबाईल वरती काय काम करायचं आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरती जायचं आहे। त्या पोर्टलवर त्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला लाडक्या बहिणींनो जे काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड लागणार आहे। त्यासाठी आधार कार्डचा नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तो म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकल्यानंतर तुम्ही बेनिफिशरी मध्ये बसता का नाही हे तुम्हाला कळेल। जर तुम्ही बेनिफिशरी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे। तुम्हाला काय काम करायचं आहे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही यासाठी पात्र ठरलेल्याच आहात, परंतु तुम्ही पात्र आहात का नाही आणि तुम्हाला कोणतं काम केल्यावर योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी तुम्हाला बेनिफिशरी कॅन्डिडेट आहात का हे पाहावं लागेल। त्यासाठी आधार कार्ड नंबरचा उपयोग तुम्हाला इथे करायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असला पाहिजे, तरच तुम्हाला याबाबतचे सर्व अपडेट मिळतात आणि मग तुम्हाला सरकारने सांगितलेल्या 2 योजनांचा लाभ हा घेता येतो। लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आली आहे। सरकारने सर्वात मोठा निर्णय महिलांसाठी घेतलेला आहे आणि ज्या महिलांनी हे काम केले, ज्या महिलांकडे आधार कार्ड आहे त्या महिलांना 10,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या लाडक्या भावाने हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता तुमच्यासाठी दिलासादायक हा निर्णय ठरणार आहे आणि तुमच्यासाठी आता खुशखबरी देखील सरकारने दिलेली आहे।